सत्याच्या आवाजासाठी सत्यवेद न्यूज। रक्तदान हीच खरी मानवतेची पूजा या भावनेला साकार रूप देत यहोवा इरे फाउंडेशन आणि लक्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय रक्तदान दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या वाडी परिसरात भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाचं नियोजन आणि मार्गदर्शन यहोवा इरे फाउंडेशनचे संचालक डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। त्यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनातून आरोग्य सेवेची भावना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आलाय। नमस्कार, मी डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे, याचा यहोवा इरे फाउंडेशन CEO डायरेक्टर। आज मला खूप आनंद होत आहे तुम्हाला सांगायचा की आंतरराष्ट्रीय रक्तदान दिवसानिमित्त जो आम्ही आज यहोवा इरे फाउंडेशन द्वारा और लक्ष्य मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल द्वारा जो आज आम्ही मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते आणि त्यामध्ये भरपूर लोकांनी आज शिबिरमध्ये भाग घेतला आणि फ्री चेकअप करून घेतले। 200 ते 300 जवळपास लोक ते चेकअप केले आणि मला खूप आनंद वाटला त्या गोष्टीचा की आणि विशेष डॉक्टर साहेब लोक विशेष आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टर विनोद चौधरी साहेब पण या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष होते। त्यांना पण खूप असा एक आनंद वाटला की आज यहोवा इरे फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर वाडी इथे आज तो कार्यक्रम पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये भरपूर लोकांना मोफत मेडिकल वाटण्यात आले, मोफत त्यांना औषधी हे केले, मोफत चेकअप केले त्यांचं आणि भरपूर अशा गोष्टी काहीतरी त्यांना दिल्या आणि विशेष रक्तदान पण भरपूर लोकांनी केलं आज। आणि धन्यवाद हो की आज रक्तदान दिवसानिमित्त लोक इथपर्यंत पोहोचले आणि त्यांना आपला सहभाग लागला की नाही काय एक म्हणतात नाही की रक्तदान एक जीवन दान देतो आणि त्यामध्ये सर्व पुष्कळ लोक येणार। तर या रक्तदान दिनाचं औचित्य साधून या मोफत रक्तदान तपासणी शिबिराला आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील सिनेट सदस्य तथा आयुर्वेदिक कॉलेजचे विभाग प्रमुख मुख्याध्यापक डॉक्टर विनोद चौधरी यांनी देखील आपली उपस्थिती लावून आपलं मनोगत व्यक्त केलंय। नमस्कार, मी डॉक्टर विनोद महादेवराव चौधरी, एक्स व्हाइस प्रिन्सिपल आयुर्वेद महाविद्यालय तसेच सिनेट मेंबर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक। मी आज यहोवा इरे फाउंडेशन यांच्या मार्फत या ठिकाणी जे इंटरनॅशनल ब्लड डोनेशन च्या माध्यमातून इंटरनॅशनल डेला या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याकरता माझ्यातर्फे यांना शुभेच्छा। डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे हे एक सामाजिक व्यक्तिमत्व पुष्कळ दिवसापासून मी यांना ओळखतो। यांच्या माध्यमातून खरोखरच लोकांची सेवा। या शिबिरादरम्यान एकूण 150 ते 200 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तर 40 ते 50 स्वयंसेवकांनी रक्तदान करून समाजाला जीवनदान दिले। यावेळी आलेल्या रुग्णांना मोफत औषधे आणि गोळ्यांचे वाटप करण्यात आले। डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्य तपासणीचं महत्त्व आणि नियमित वैद्यकीय काळजीबाबत मार्गदर्शन केलंय। विशेष म्हणजे या कार्यक्रमात डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांच्याकडून आलेल्या सर्व डॉक्टरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। हा सन्मान म्हणजे केवळ कृतज्ञताचा आविष्कार नव्हे तर समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय व्यक्तीला दिलेला मानाचा मुजरा होता। संपूर्ण कार्यक्रमामध्ये शिस्तबद्ध, उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी वातावरण पार पडलंय। यहोवा इरे फाउंडेशन आणि लक्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचा हा संयुक्त उपक्रम आरोग्य, जनजागृती आणि मानवतेच्या सेवेचा जिवंत आदर्श ठरलाय। कारण रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणं नव्हे तर एखाद्याचं आयुष्य वाचवणं आहे। अशा उदात्त कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व डॉक्टर्स, रक्तदाते आणि स्वयंसेवकांना डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांच्या वतीने मनपूर्वक सलाम करण्यात आलाय। नमस्कार, मी डॉक्टर आशिष शेंडे, लक्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आज इथे यहोवा इरे फाउंडेशन ट्रेनिंग सेंटरकडून आरोग्य निदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे।
ज्यामध्ये रोगनिदान शिबिरामध्ये सुमारे 150 ते 200 रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. ज्यामध्ये औषध वितरण हे हॉस्पिटलकडून फ्री देण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त येवा एरे फार्मा फाउंडेशनतर्फे धन्यवाद करतो. I'm Dr. Akshita Yadav, Medical Officer at Laksh Multi-Speciality Hospital. So today, on the occasion of Blood Donation Day, we have organized a free health checkup camp from our hospital at Yehovah Yire Foundation, where we have treated almost 100 to 150 patients with free medications and free medical treatment. Thank you Yehovah Yire Foundation and team for letting us organize this camp. मैं डॉक्टर राजेश रावंगी, डायरेक्टर लक्ष मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाड़ी, आज यहोवा ईरे फाउंडेशन और लक्ष मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के द्वारा फ्री हेल्थ चेकअप कैंप रखा गया है और इसमें 150 से 200 लोगों ने हेल्थ चेकअप का लाभ लिया है और उनको दवाइयाँ मुफ्त दवाइयाँ वितरित की गई है. मैं यहोवा ईरे फाउंडेशन को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ जिन्होंने वक्त निकाल के हमें सहकार्य करने का मौका दिया. मैं डॉक्टर श्याम निजामी, RMO लक्ष्य मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल योवा फाउंडेशन की तरफ से लक्ष्य मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की तरफ से आज फ्री हेल्थ मेडिकल चेकअप कैंप का आयोजित किया गया था, जिसमें लोगों का बहुत सपोर्ट दिखा है. इस वजह से बहुत 100 से 150 लोगों का फ्री हेल्थ चेकअप किया गया है. इस हेल्थ चेकअप में इंटरनेशनल ब्लड डोनेशन डे के अवसर पे ब्लड डोनेशन का भी कैंप रखा गया था, जिस अवसर पे मैं ब्लड डोनेशन कैंप वालों का भी धन्यवाद करना चाहूँगा और युवा फाउंडेशन का भी धन्यवाद करना चाहूँगा. धन्यवाद. माझं नाव अंकित बाबारावजी बिडवाई. मी लक्ष मल्टी स्पेशालिटी अमरावती रोड हॉस्पिटलचे चेअरमॅन हे आहे. आज आंतरराष्ट्रीय ब्लड डोनेशन दिन बद्दल आज येहोवा हिरे फाउंडेशन तर्फे व लक्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे आज आपण फ्री हेल्थ चेकअप कॅम्प व डोनेशन कॅम्प आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये आपल्या 300-400 लोकांनी या सवलतीचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे लक्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि योहेरे फाउंडेशन दोघाही तर्फे चांगला प्रतिसाद मिळून आपण दोघांनीही कोलॅप्स करून या कॅम्पला पूर्णपणे चांगल्या प्रकारे व जास्तीत जास्त संख्येने पेशंटला फॅसिलिटीज देऊन आपण पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल मी येवरे हिरे फाउंडेशनचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं व आम्हाला व ब्लड डोनेशन कॅम्प थ्रू व लोकांना अशिक्षित माहिती व रोगाबद्दल निवारण कशा प्रकारे करू शकतो आपण त्याबद्दल सर्व माहिती दिल्या व त्यांनी आम्हाला इथे यासाठी निमंत्रण केलं. याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो व आज जागतिक ब्लड डोनेशन कॅम्प निमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व त्यानंतर ही कधीही समोरच्या दृष्टिकोनाने लक्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडी हे आणि योहेरा फाउंडेशन तर्फे आम्ही दोघंही जण संयुक्त रीतीने काम करून आम्ही समोर पेशंट व गोरगरीब व गरजू लोकांना याच प्रकारे आम्ही नेहमी मदत करू राहू. काही असल्यास तुम्ही आम्हाला किंवा योरेश फाउंडेशनला येऊन तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद.